मोठी घसरण झाली आहे। बघा, गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या सोन्या चांदीच्या दरांना आज अखेर मोठा ब्रेक लागलाय। सोन्याचे दर 25,000 तर चांदीच्या दरामध्ये 24 तासात 85,000ची घसरण झाली आहे। ग्राहकांनो, आजची बातमी ऐकून सोनं खरेदी केलेल्या अनेकांच्या पोटात गोळा येणार आहे आणि ज्यांनी अजून सोनं खरेदी केलेलं नाही त्यांच्यासाठी ही बातमी म्हणजे मोठी संधी आहे। कारण आज सराफा बाजारात जे घडलं ते गेल्या अनेक वर्षात कधीच घडलं नव्हतं। सोन्यामध्ये अचानक इतकी मोठी घसरण झाली की सकाळी एकदा दर जाहीर केले आणि दुपारी पुन्हा नवे दर जाहीर करावे लागले। इतिहासात पहिल्यांदाच एका दिवसात दोनदा दर जाहीर करण्याची वेळ आली आहे। ज्यांनी गेल्या 4-5 दिवसात म्हणजे सोमवारी किंवा मंगळवारी घाईघाईत सोनं खरेदी केलं ते आज रडू लागले आहेत आणि ज्यांनी अजून खरेदी केली नाही त्यांच्यासाठी ही मोठी संधी असू शकते। पण खरेदी करायची की नाही करायची हा प्रश्न आहेच। त्याचं उत्तर देखील आज आपण अनुभवी सोनारांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, मध्ये चोरून जाऊ नका। ग्राहकांनो, या घसरणीची 4 मुख्य कारणे आहेत, ती एक एक करून सांगतो। पहिलं कारण म्हणजे मोदी सरकारची मोठी घोषणा। काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारने सोन्याबाबत 3 मोठे निर्णय जाहीर केले। त्यातील एक निर्णय म्हणजे सध्या सोनं खरेदी करू नका असा सल्ला सरकारने दिला। सरकारच्या या वक्तव्याचा थेट परिणाम सराफा बाजारावर झाला। लोक सोन खरेदी करायला थांबले, मागणी कमी झाली आणि दर कोसळले। दुसरं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता। अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती अजूनही पूर्णपणे संपलेली नाही। या अस्थिरतेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरावर मोठा परिणाम झाला आहे। पेट्रोल डिझेल पासून सोन्यापर्यंत सर्वच वस्तूंच्या किंमतींवर या युद्धाचा परिणाम दिसतोय। तिसरं कारण म्हणजे बाजारातील विक्रीचा जोर। सध्या लोक सोनं घेण्यासाठी नाही तर मोडण्यासाठी बाजारात येत आहेत। अनेकांना पैशांची गरज आहे, त्यामुळे बाजारात सोन्याचा पुरवठा वाढला आहे। मागणी कमी आणि पुरवठा जास्त झाल्यामुळे दर कोसळत आहेत। चौथं कारण म्हणजे डॉलरमध्ये झालेली वाढ। जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा सोन्याचे दर कमी होतात। सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याचे दर खाली आले आहेत। ग्राहकांनो, आता आजचे ताजे दर बघा, कारण तुम्हाला खरेदी करायची की नाही हे ठरवण्यापूर्वी आजचे दर माहीत असणं गरजेचं आहे। 18 कॅरेट सोन्याचा दर आज 1264 रुपये प्रति ग्रॅम आहे। 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1,39,500 रुपयांच्या आसपास आहे। 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोला 48,730 रुपये आहे आणि चांदीचा दर बघाल तर 1 ग्रॅम चांदी 310 रुपयांना मिळत आहे। 10 ग्रॅमसाठी 3100 रुपये द्यावे लागत आहेत आणि 1 किलो चांदीचा दर 3,10,000 रुपये आहे। ग्राहकांनो, काही दिवसांपूर्वी ज्यांनी 1,85,000 रुपये तोळा दराने सोनं घेतलं होतं त्यांचा आज किती नुकसान झालं आहे हे तुम्ही आता समजल असेलच। म्हणूनच सोनं खरेदी करण्यापूर्वी नेहमी बाजाराचा अभ्यास करणं गरजेचं असतो। ग्राहकांनो, आता अनुभवी सोनारांनी दिलेले 4 महत्त्वाचे सल्ले ऐका। हे सल्ले ऐकले तर भविष्यात तुमची फसवणूक होणार नाही आणि नुकसानही होणार नाही। पहिला सल्ला म्हणजे घाईत सोनं खरेदी करू नका। बाजारात अस्थिरता असताना घाईने खरेदी केली तर नुकसान होण्याची शक्यता जास्त असते। थोडा वेळ घ्या, बाजाराचा अभ्यास करा आणि मगच खरेदी करा। दुसरा सल्ला म्हणजे सोनं खरेदी करताना नेहमी हॉलमार्क तपासा। हॉलमार्क म्हणजे सोन्याच्या शुद्धतेची सरकारी हमी। हॉलमार्क नसलेलं सोनं अजिबात घेऊ नका, कारण त्यात भेसळ असण्याची शक्यता असते। तिसरा सल्ला म्हणजे नेहमी बिल घ्या। कोणत्याही सोनाराकडून सोनं घेताना बिल मागणं हा तुमचा हक्क आहे। बिल नसेल तर खरेदी करू नका। बिलावर सोन्याचं वजन, कॅरेट आणि किंमत स्पष्टपणे लिहिलेली असली पाहिजे। चौथा सल्ला म्हणजे शुद्ध सोनं ओळखण्याची सोपी पद्धत। सोन्यावर चुंबक लावा। जर सोनं चुंबकाला चिकटलं तर ते शुद्ध सोनं नाही। शुद्ध सोनं चुंबकाला चिकटत नाही। याशिवाय BIS हॉलमार्क आणि हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच HU आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच HUID कोड नक्की तपासा। हे दोन्ही असतील तरच सोनं शुद्ध आहे असं समजा। ग्राहकांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सोनं खरेदी करायचं की नाही। अनुभवी सोनारांनी यावर 2 मते दिली आहेत। पहिलं मत म्हणजे अजून थोडा वेळ थांबा, कारण पुढच्या 5 दिवसात सोन्यात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे। जर आता थांबलात तर आणखी कमी दरात सोनं मिळू शकतं। दुसरं मत म्हणजे ज्यांच्याकडे पैसे तयार आहेत त्यांनी आत्ताच खरेदी करा, कारण सोनं दीर्घकाळात नेहमीच फायदेशीर राहतं। आज कमी दरात घेतलं तर भविष्यात नक्कीच फायदा होतो। ग्राहकांनो, कोल्हापूर, नांदेड, बीड, बुलढाणा, सोलापूर आणि पुणे या सर्व जिल्ह्यांमध्ये आज सोन्याचे दर एकसारखेच घसरले आहेत। स्थानिक सराफा बाजारात देखील मोठी शांतता दिसत आहे। खरेदीदार कमी झाले आहेत आणि विक्रेते जास्त झाले आहेत, त्यामुळे दर आणखी खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही। ग्राहकांनो, शेवटी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, सोनं हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय आहे। 1-2 दिवसात दर खाली आले म्हणून घाबरण्याची गरज नाही। इतिहास सांगतो की सोन्याचे दर दीर्घकाळात नेहमीच वाढले आहेत। त्यामुळे जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीच्या उद्देशाने सोनं घेणार असाल तर घाबरू नका, पण जर लगेच विकायच्या उद्देशाने घेणार असाल तर थोडा विचार करा।
ग्राहकांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही सध्या सोनं खरेदी करण्याच्या विचारात आहात का? कमेंटमध्ये हो किंवा नाही नक्की लिहा. आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना आत्ताच शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. GR इन्फॉर्मेशनवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून सोने चांदीचे ताजे दर आणि इतर महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला सर्वात आधी मिळतील. धन्यवाद. जय हिंद.